आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी इथं सुमारे 6,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नाशिकमधल्या वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती कायम. आणि राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ गट भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पटकावली 4 सुवर्णपदकं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीचं दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमधल्या 142 मतदारसंघात उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. मतदान प्रक्रियेसाठीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक अधिकारी संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. या टप्प्यात 3,20,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शेवटच्या टप्प्यात 1,448 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून यात 220 महिलांचा समावेश आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 2,321 जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त IPS आणि WBPS अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. उपद्रव माजवण्याची शक्यता असणाऱ्या 800 जणांना पोलिसांनी आज अटक केली. आतापर्यंत 2,300 जणांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं सुमारे 6,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाली. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, जलव्यवस्थापन, आरोग्यसेवा, पर्यटन आणि शहरी पायाभूत सुविधा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी महिला संमेलनातही सहभाग घेतला. 2 नवीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं. या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या बनारस, हडपसर, पुणे आणि अयोध्या, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई दरम्यान धावतील. या प्रसंगी मोदी म्हणाले, आज का ये अवसर नारी शक्ति के वंदन और विकास का उत्सव तो है ही, इसमें काशी में हर प्रकार के विकास से जुड़ी परियोजनाएं, काशी और अयोध्या की कनेक्टिविटी बढ़ाने वाले काम भी है. काशी से पुणे और अयोध्या से मुंबई, ये दोनों अमृत भारत ट्रेनें यूपी और महाराष्ट्र की कनेक्टिविटी को और बेहतर बनाएगी. तसंच गंगेवरच्या रेल्वेसह रस्ते पुलाच्या बांधकामाचा समावेश असलेल्या वाराणसी पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन दरम्यानच्या 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वेमार्गाची प्रकल्पाची पायाभरणीही त्यांनी केली. या दौऱ्यात उद्या हरदोई इथं गंगा एक्सप्रेसवेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा किंवा त्यांचा परवाना रद्द न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र मराठी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबवली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यावर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठी भाषा शिकण्याची जर कोणाची तयारी असेल तर तुम्ही शिकायला सुद्धा त्यांना RTO कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करून द्या, त्यांना शिकवा. काही पुस्तिका त्यांना हवी असेल तर ती पुस्तिका द्या. आणि प्रत्येक RTOने एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ही 1 तारखेपासूनची जी मोहीम आहे ती मोहीम आमची पुढे चालू राहणार. या कालावधीत बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या, प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल, असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं. देशातल्या नागरिकांना आणि करदात्यांना सुलभ व्हावं, त्यांची सोय व्हावी यासाठी नवीन आयकर कायदा अंमलात आल्याची माहिती आयकर विभागाचे मुख्य आयुक्त विक्रम सहाय यांनी आज मुंबईत दिली. नवीन आयकर कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी घाटकोपरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयकर कायदे आणि आयकर यंत्रणा यात सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. नवीन आणि जुने आयकर कायद्याविषयी त्यांनी यावेळी उपस्थित व्यापारी, करदाते, कर सल्लागार यांच्या शंकांचं निरसन केलं.
दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी कारवायांविरोधात एकजुटीनं आघाडी उभारण्याची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथे शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. तसंच दहशतवादाला सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध करून देणाऱ्यांविरोधात शांघाय सहकार्य संघटनेनं कठोर कारवाई करायला हवी असं ते म्हणाले. राजनाथ सिंह यांनी आज या बैठकीच्या पार्श्वभूमीवर किर्गिस्तानचे संरक्षण मंत्री मेजर जनरल मुस्ताफेयेविच यांची भेट घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर हरित लवादानं यापूर्वी दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत असून या संदर्भात मनीष बाविस्कर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावर दिलेला स्थगिती आदेश मागे घेण्याची मागणी नाशिक महानगरपालिकेनं केली होती. मात्र हरित लवादानं ती फेटाळून लावत 19 जूनपर्यंत वृक्षतोडीवरची बंदी कायम ठेवली. शहरातल्या धोकादायक किंवा कोसळण्याची शक्यता असलेल्या झाडांबाबत आपत्कालीन परिस्थितीत झाड तोडणं किंवा छाटणीसाठी परवानगीची तरतूद स्थगित आदेशात समाविष्ट करण्याची विनंती महापालिकेनं केली. यावर लवादानं अशा आपत्कालीन प्रकरणात स्वतंत्र अर्ज करून परवानगी मागता येईल एवढीच मुभा दिली. सामोआ इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ गट भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकं पटकावली. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुनील सिंग यानं 271 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकलं. अभिनव गोगोई यानं 71 किलो वजनी गटात एकूण 284 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरलं. चारू पेसियानं पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं तर महिलांच्या 58 किलो वजनी गटात 185 किलो वजन उचलून एसेगफा गोगोई हिनं सुवर्णपदक पटकावलं. थॉमस अँड उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय महिला संघाला चीनपुढं 5-0 पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीत PV सिंधू हिला वांग झी हिच्याकडून 16-21, 21-19, 19-21 असा पराभव पत्करावा लागला. प्रिया कोंजेम्बाम आणि श्रुती मिश्रा या जोडीचा लियू शेंग शू आणि टॅन निंग या जोडीनं 11-21, 8-21 अशा गुणांनी पराभव पत्करावा लागला. ट्रिसा जॉली आणि कविप्रिया सेल्वम या जोडीचा लिओ झू मिन आणि झांग शू शियान या जोडीने 10-21, 21-12, 19-21 असा पराभव केला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज न्यू चंदीगडमध्ये पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 8 षटकात 1 बाद 95 धावा झाल्या होत्या. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं जीव द क्रीचर आणि एप्रिल मे 99 या 2 चित्रपटांची निवड केली आहे. महाराष्ट्रातल्या आदिवासी कोकणी समाजाच्या परंपरा आणि रूढींवर रवींद्र जाधव दिग्दर्शित जीव द क्रीचर या चित्रपटानं प्रकाश टाकला आहे. तर रोहन मापुसकर यांच्या एप्रिल मे 99 या चित्रपटात स्वतःच्या शोधाचा प्रवास आणि उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणी गुंफलेल्या आहेत. फ्रान्समध्ये येत्या 12 ते 22 मे दरम्यान कान चित्रपट महोत्सव होणार आहे. तेल उत्पादक देशांच्या संघटना अर्थात ओपेक आणि विस्तारित ओपेक प्लस संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय संयुक्त अरब अमिरातीनं आज जाहीर केला. शेजारील देश सौदी अरेबियाबरोबर निर्माण झालेले तणावपूर्व संबंध आणि तेल उत्पादनांवर घातलेल्या मर्यादांमुळे नाराज होऊन UAEनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातलं मतदान उद्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी इथं सुमारे 6,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नाशिकमधल्या वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती कायम. आणि राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ गट भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पटकावली 4 सुवर्णपदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.